नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे वहिवाट रस्ता. खरं तर आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जमीन. आणि जमिनीला सगळ्यात आवश्यक काय असतं, सर्वात अगोदर काय पाहिलं जातं तर रस्ता. जमिनीची विकास करणं, डेव्हलपमेंट करणं हा नंतरचा भाग आहे. परंतु त्या जमिनीमध्ये जर रस्ताच नसेल किंवा त्या जमिनीसाठी वहिवाट करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर त्या जमिनी काहीही कामाची नाही. जर आज आपण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर अनेक एकर जमीन, अनेक हेक्टर जमीन केवळ रस्त्याअभावी पडित आहे. वेगवेगळ्या कोर्टामध्ये वहिवाटीचे वाद प्रलंबित आहे आणि वहिवाटीच्या रस्त्याअभावी त्या जमिनी कसल्या जात नाही, पडित राहतात. खरं तर वहिवाट हा अत्यंत आवश्यक बाब आहे. जर वहिवाटीचा रस्ता नसेल तर ती शेतीची किंमत शून्य आहे. कारण तिच्यातून उत्पन्न घेणंच अशक्य आहे. ज्या जमिनीत ज्या मालकाला जाता येत नाही किंवा इतर मालक त्याला लगतचा जमीनदार जमिनीत जाऊ देत नाही, अशा वेळी त्या जमिनीचा त्याला काय उपयोग राहणार आहे. आपण बघतो खरं तर वहिवाट रस्त्याची सुरुवात कधी झाली. या वहिवाट रस्त्याबाबत 1906 साली मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे, इजमेंट ऍक्ट आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 सालच्या कलम 143 मध्ये रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण हे सर्व व्हिडिओ एकामागून एक बनवणार आहोत. पण आज आपण वहिवाटीच्या रस्त्याचं प्रास्ताविक पाहू. आपण प्रस्तावनेमध्ये वहिवाट रस्ता काय. पूर्वी जमिनी पडित होत्या, एक मालक होता, जमीन पडित होत्या. कुणीही कोणाच्या बांधानं जात होतं, कुणीही कोणाच्या जमिनीमधून जात होतं, कारण जमीन पडित होती. पण काळाच्या ओघामध्ये आता जमिनी ओलिताखाली यायला लागल्या. 1986 साली, 1980 साली, खरं तर 80 साली किंवा 75 साली म्हटलं तरी चालेल, 75 ते 86 या काळामध्ये PVC पाईप खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आणि जे सारणीनं पाणी जात होतं, पाटानं पाणी जात होतं, त्याची जागा आता PVC पाईपच्या पाईपलाईनने घेतली. त्याच्यामुळे ठराविक क्षेत्र जे ओलिताखाली येत होतं विहीर मोठ बाऱ्यानं, त्यापेक्षा जास्त क्षेत्र आता ओलिताखाली यायला लागलं. पर्यायानं काय झालं, ज्या पडीत जमिनी होत्या त्या जमिनी आता लागवडीखाली यायला लागल्या. पडीत जमिनीमधून रस्ता होता, तो रस्ता आता बंद करायला लागले लोक. रस्ता बंद होणं लक्षात ठेवा. इथे मी पुन्हा एकदा सांगतो, रस्ता बंद करणं हीच खरी तर वेळ आहे की रस्ता मागणीसाठी. परंतु खेड्यापाड्यामध्ये किंवा कुठेही तसं होत नाही. ज्या दिवशी रस्ता बंद केला जातो त्या दिवसात लगेच अर्ज दाखल केला पाहिजे किंवा त्या रस्त्याची मागणी केली पाहिजे. परंतु असं नाही होत. काय होतं, जो रस्ता जमिनीतून जात असतो, ज्याच्या जमिनीतून जात असतो तो अडवतो आणि ज्याला जमिनीत जायचं असतं स्वतःच्या जमिनीमध्ये तो गेल्याशिवाय राहत नाही. एकदा दोनदा समजावून सांगितलं जातं, पण ज्याला जमिनीत जायचं आहे त्यालाही पर्याय नसतो, तो जमिनीत जातो, जावंच लागतं त्याला. आता इथे दोन मालक झाले. एक मालक कोणता झाला, ज्याच्या जमिनीतून रस्ता जातो तो, आणि ज्याच्या जमिनीसाठी रस्ता आहे तो, असे दोन मालक आहे. या दोन मालकांचं स्टेटस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण मुद्दा मला इथे हा सांगायचा आहे की जेव्हा ह्या दोन मालकांमध्ये संघर्षाची सुरुवात कशी होते, तर संघर्षाची सुरुवात अशी होते की एक मालक जमिनीचा रस्ता अडवतो आणि दुसरा बळजबरीने जाण्याचा प्रयत्न करतो. एकदा दोनदा सांगून समजावून सांगितलं जातं, पण याला पर्याय नसल्यामुळे तो त्या जमिनीतून जातो. एक दिवस समजावून सांगण्याचे धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण जातं आणि धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेल्यानंतरही प्रकरण तिथे थांबत नाही. तरी यांचं जाणं थांबत नाही, त्यांचं अडवणं थांबत नाही. आणि याची परिणिती काय होते, तर शेवटी एक दिवस दोघांच्याही रागाचा पारा वाढतो आणि मग तिथे मारामारी होते. मारामारी म्हणजे बऱ्याच दिवसाचं ते प्रकरण असतं, त्याच्यामुळं मारामारी उग्र स्वरूप धारण करते. मला आता इथे ह्या मुद्दा सांगायचा आहे, जिथे मारामारी होते तिथे दोघही पार्ट्या पोलीस स्टेशनला जातात. जर तिथं वैद्यकीय दाखला उपलब्ध असेल दोघांकडे, कारण मारामारी झाल्यानंतर एकमेकाच्या विरुद्ध फिर्यादी होणं साहजिकच आहे. आणि जर त्या मारामारीमध्ये लक्षात ठेवा,
खेड्यावर मारामारी झाली की एक हत्यार किंवा दोन हत्यार सदैव उपलब्ध असतात. पहिलं हत्यार असतं दगड आणि दुसरं हत्यार असतं काठी. जर दगड आणि काठी सारखे हत्यार जर त्याच्यात वापरले तर निश्चित वैद्यकीय दाखला येतो. आणि वैद्यकीय दाखला आल्यानंतर दोघांवरही फिर्यादी होतात. लक्षात ठेवा, दखलपात्र गुन्हा घडतो. दखलपात्र गुन्हा घडल्यानंतर दोन्ही जे पक्षकार असतात किंवा दोन्हीही ज्या भांडणाऱ्या पार्टी असतात त्या पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला एकमेकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो. मला मुद्दा इथे हा सांगायचा आहे, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दोघांनाही अटक होते आणि दोघांनाही अटक झाल्यानंतर दोघंही जामीन करून आपापल्या घरी येतात. मला मुद्दा इथे सांगायचा असा आहे, मारामारी झाल्यानंतर कदाचित ती जमीन पडून राहते. त्या दिवसापासून काही पुढे जात नाही, कारण पोलीस उपनिरीक्षक जे असतात ते 149ची नोटीस बजावतात, यापेक्षा गंभीर गुन्हा घडू नये म्हणून. आणि त्या नोटिसीचं पालन करण्यासाठी तिथून पुढे त्या गुन्ह्यामध्ये शांतता होती. वर्षानुवर्ष ती केस कोर्टामध्ये चालते. कोर्टामध्ये चाललेल्या केसमध्ये जर पुरेसा पुरावा आला तर काय होतं, दोघांनाही शिक्षा होते. दोघांपैकी एकाला शिक्षा होऊ शकते किंवा दोघंही निर्दोष सुटू शकतात. मेहरबान कोर्टापुढे जो काही पुरावा येईल त्यावर त्या केसचा निकाल राहील. पण मुद्दा इथे पुन्हा एक उपस्थित होतो, जर 5-6 वर्ष ते कोर्टामध्ये चक्रा मारत असतात फौजदारी केसमध्ये, इथे हे महत्वाचं आहे, फौजदारी केसमध्ये चक्रा मारत असतात आणि त्यापैकी जर एका पक्षकाराला आपण विचारलं खेड्यामध्ये तर तुमचं कशाचं भांडण चालू आहे, ते सांगतात आमचं रस्त्याचं भांडण चालू आहे. खरंच सांगा, हे भांडण, असं भांडण कितीही दिवस चाललं तर याच्यातून रस्ता मिळणार आहे का? याच्यातून वहिवाट रस्ता मिळणार आहे का? मला मुद्दा हा सांगायचा आहे की पहिल्या दिवशी जेव्हा तुमची वाट अडवली त्या दिवशी जर तुम्ही योग्य सल्ला घेऊन मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे जर अर्ज दाखल केला असता तर तुम्हाला वहिवाट रस्ता मिळाला असता, नवे काहीतरी मार्ग निघाला असता. फौजदारी केस झाल्या, मारामाऱ्या करून एकमेकाची डोकी फोडून अटक होऊन जामीन होऊन, जामिनानंतर पुढे शिक्षा होऊन, शिक्षा झाल्यानंतर पुन्हा पुढचं काय करण्यापेक्षा जर समझोत्यानं जर पहिल्या दिवशी रस्ता अडवला, त्याच दिवशी जर वहिवाटीसाठी अर्ज दाखल झाला असता तर हे सगळं प्रकरण पुढे इतकं वाढलं नसतं. मुद्दा मला सांगायचा आहे, तुम्हाला काय हवं होतं? तुम्हाला हवी होती वहिवाट, खरं आहे की नाही? रस्ता वहिवाट हवी होती. त्या वहिवाट रस्त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? काही प्रयत्न केले नाही. तुम्ही एकमेकाला अडवत बसले, एकमेकाशी मारामारी करत बसले. खरंच सांगा, या वहिवाट रस्त्यासाठी तुम्हाला अटक झाली. अटक रजिस्टरला तुमची एंट्री झाली, तुमच्या विरुद्ध FIR झाला, तुमच्या विरुद्ध जामीन झाला. जामिनानंतर तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध केस चालली आणि त्या केसमध्ये पुरेसा पुरावा आल्यानंतर तुम्हाला शिक्षा झाली, तुम्ही तुरुंगात गेले. मला मुद्दा हा सांगायचा आहे, तुम्हाला हवी होती वहिवाट आणि तुम्ही वाट कोणती धरली? तुरुंगवाट. वहिवाट ते तुरुंगवाट असा तुमचा प्रवास झाला. हा प्रवास कशामुळे झाला? केवळ कायद्याच्या अज्ञानामुळे झाला. जर हे अज्ञान तुमचं दूर झालं, वेळीच तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, वेळीच तुम्हाला जर वहिवाट रस्त्यासाठी योग्य तो मार्गदर्शन मिळालं तर असं काही होणार नाही. असं होऊ नये. तुमच्या जीवनामध्ये वहिवाट रस्त्यासाठी तुरुंगवाट येऊ नये यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आपण यानंतर सविस्तर सर्व विषय, तुम्हाला वहिवाट रस्ता कसा मिळतो, वहिवाट रस्त्याचा अर्ज कसा करावा, वहिवाट रस्त्याची चौकशी कशी होईल, हे संपूर्ण व्हिडिओ यापुढे येणारच आहेत. पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, एकदा एक तुम्हाला सर्वांना सूचित करायचं आहे, जर आपल्याला वहिवाट हवी असेल तर आपण वहिवाट कायद्याचा अभ्यास करून त्याच मार्गाने गेलं तर वहिवाट मिळेल. परंतु जर कधी तुम्ही स्वतःच्या मनानं कायदा हातात घेतला तर वहिवाट न मिळता तुम्हाला तुरुंगवाट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही ठरवायचं, वहिवाटीसाठी प्रयत्न करायचा की कायदा हातात घेऊन तुरुंगवाटेनं जायचं. धन्यवाद. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. यानंतर मी सविस्तर व्हिडिओ टाकणारच आहे. माझ्या विधिविधान या चॅनेलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहभाग नोंदवा, आवड निर्माण करा आणि टिप्पणी टाका. आता शुद्ध मराठीत सांगतो, लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा. धन्यवाद.